राज्यभरामधील गणेश भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पुण्यामधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे दरवर्षी गणेशोत्सवात देशभरातील सुप्रसिद्ध अशा मंदिरांची प्रतिकृती देखावा म्हणून तयार केली जात असते। यावर्षी हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे आणि या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच आहे। या देखाव्यात आपल्याला नेतात आमचे प्रतिनिधी मिकी घई। पुण्यात गणेश उत्सव म्हणलं की सुंदर सुंदर देखावे, वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती आणि सर्वात जास्त आकर्षण असतं ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या या सभामंडपाचं। यंदाच्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या या मंडळाकडून हिमाचल प्रदेशमधील शिव जटोली मंदिर या ठिकाणी हुबहू साकारण्यात आलेलं आहे। सुंदर अशी रोषणाई करण्यात आलेली आहे। वर जर आपण बघितलं तर खूप मोठे मोठे झुमर या ठिकाणी अशा लावण्यात आलेले आहेत आणि हे बघण्यासाठी दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात। फक्त पुण्यातूनच नाही तर संपूर्ण राज्यभरातून या ठिकाणी लोक दर्शनासाठी येत असतात। आणि जर आपण समोर बघितलं तर ज्या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विराजमान होतात तिथे देखील खूप सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे। एक मोठा घुमट या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि प्रत्येक जण या ठिकाणी बाप्पांच्या दर्शनासाठी आणि हे सुंदर जे देखावा जे मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे ते पाहण्यासाठी येत असतात। आपल्या सोबत स्वतः हेमंत रासने जी आहेत। सर, दरवर्षी एक वेगळी मंदिराची प्रतिकृती, एक सुंदर असा संदेश देणारी, यावेळेस आपण खूप मोठं मंदिर साकारलेलं आहे, जय्यत तयारी दिसते। हे मंदिर राजप्रसादासारखं उभं राहिलेलं आहे। इथं झुंबर आहे, आकर्षक रोषणाई आहे आणि जवळजवळ 135 फूट आतापर्यंतच्या सर्व सजावटीमध्ये सगळ्यात जास्त उंच अशी सजावट ही यावेळेस साकारलेली आहे। आणि सकाळी 10 वाजता उद्या 7 तारखेला ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा इथं केली जाईल। सर्व तयाऱ्या आता या ठिकाणी झालेल्या आहेत आणि प्रत्येकाला बाप्पाच्या आगमनाची ओढ लागली आहे। कॅमेरामन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।